we are going to start with our unit number 2, that is mechanical drive. So in industrial applications, there is a number of mechanical drive used to drive the machine. So first we will try to understand what is a mechanical drive. So basically energy is required to drive the machines and equipments for a variety of applications. As we know that there are number of machines which require energy, any kind of energy form to operate them. So available energy or power is required to be transmitted to the get desired motion and work. So there are number of type of energies and power, but for particular application we need to convert them, or we need to use according to our use or need. So when the power is transmitted from input to output using a mechanical power transmission. So for that purpose, basically we need to convert or transmit any form mechanical drive. We can drive mechanical components with the help of electrical energy. So in that case, we need to convert that electrical energy into a mechanical drive. So basically, when power is transmitted from input to output using a mechanical power transmission, so or for that purpose, we also use some basic mechanical drives to transmit energy from one part to another part. So mechanical element such as friction disc, various types of belts, rope, chains, gears, couplings, etc. are the example of power transmission components. Okay, so we can define a mechanical drive as a mechanical component drive which is used to transmit power from one area to another is referred to as a mechanical drive. एका पार्ट पासून दुसऱ्या पार्ट पर्यंत आपल्याला जर एनर्जी किंवा पॉवर ट्रान्समिट करायची असेल तर त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या मेकॅनिकल कंपोनंटची हेल्प घेतो आणि तेच मेकॅनिकल कंपोनंट म्हणजे मेकॅनिकल ड्राईव्ह. त्या मेकॅनिकल ट्रान्समिशन पॉवर किंवा मेकॅनिकल ड्राईव्हचे एक्झाम्पल काय आहेत तर वेगवेगळ्या टाईपच्या चेन्स आहेत, गिअर्स आहेत, बेल्ट्स आहेत, रोप आहेत आणि कपलिंग्स आहेत. हे सगळे आपल्याला एका पार्ट पासून दुसऱ्या पार्ट पर्यंत एनर्जीचं ट्रान्समिशन किंवा वर्क परफॉर्म करायला हेल्प करतात. ओके, एखाद्या शाफ्टला आपण इलेक्ट्रिकल पॉवरच्या थ्रू रोटेट करू शकतो, पण त्याच पार्टच्या हेल्पने किंवा त्या शाफ्टच्या हेल्पने आपल्याला दुसरा शाफ्ट रोटेट करायचा असेल तर मग त्या केसमध्ये आपल्याला ह्या मेकॅनिकल ड्राईव्हची हेल्प होते. मग त्या शाफ्टवरून आपण काय काय करू शकतो तर रोप किंवा चेन किंवा गिअर ह्याच्या हेल्पने आपण त्या पर्टिक्युलर शाफ्टपासून ती पॉवर आहे ती ट्रान्समिट करू शकतो दुसऱ्या शाफ्टपर्यंत. तर हे सगळे त्याचे एक्झाम्पल्स होते. तर याला आपण काय बोलतो, हे सगळे मेकॅनिकल ड्राईव्हच्या कॅटेगरीमध्ये इन्क्लूड होतात. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना की मेकॅनिकल ड्राईव्ह म्हणजे काय? सर परत सांगा ना. रिपीट करा सर एक वेळेस. ओके, तुम्ही जर मेकॅनिकल ड्राईव्हची डेफिनेशन बघितली तर त्याची डेफिनेशन काय, अ मेकॅनिकल कंपोनंट ड्राईव्ह विच इज यूज टू ट्रान्सफर पॉवर फ्रॉम वन एरिया टू अनदर एरिया रेफर टू ॲज ए मेकॅनिकल ड्राईव्ह. म्हणजे कुठल्याही प्रकारचं मेकॅनिकल कंपोनंट जे आपल्याला एका पार्टपासून दुसऱ्या पार्टपर्यंत त्याची पॉवर ट्रान्समिट करायला हेल्प करतो. तर अशा प्रकारचं जे कंपोनंट असते मेकॅनिकल कंपोनंट त्याला आपण काय म्हणतो, ड्राईव्ह म्हणतो. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुम्ही मोटरसायकल किंवा आपली बायसिकल आहे त्या बायसिकलचं एक्झाम्पल घेऊ शकता. त्याच्यामध्ये जे पॅन्डल मार्ग असतो त्याला तो एकच ड्रायव्हिंग शाफ्ट असतो. म्हणजे आपण पॉवर त्या सिंगल
व्हीलला अप्लाय करतोय, पण सायमल्टेनियसली आपल्याला ती पॉवर दुसऱ्या व्हीलपर्यंत पण पोचली पाहिजे. त्याच्यासाठी मग आपण काय करतो, चेनचा यूज करतो. म्हणजे आपण एका शाफ्टला पॉवर अप्लाय करतोय, पण ती सेम पॉवर त्या चेनच्या थ्रू दुसऱ्या एका शाफ्टपर्यंत ट्रान्समिट होते. तर ते कसलं एक्झाम्पल झालं, ते एक्झाम्पल झालं मेकॅनिकल ड्राईव्हचं. मग त्या केसमध्ये आपण काय करतो, चेन ॲज अ मेकॅनिकल ड्राईव्ह यूज करतोय. तसंच काही ठिकाणी आपण बेल्ट्स यूज करतो, काही ठिकाणी आपण रोप यूज करतो, जेणेकरून आपण एका शाफ्टला पॉवर अप्लाय करतोय इलेक्ट्रिकल किंवा कुठल्याही टाईपने त्याला रोटेट करत असो, पण त्याच्या हेल्पने जर आपल्याला काही डिस्टन्सपर्यंत एखादं शाफ्ट असेल त्याला जर पॉवर द्यायची असेल किंवा त्याला जर रोटेट करायचं असेल, तर मग आपल्याला ते दोन शाफ्ट एका मेकॅनिकल ड्राईव्हच्या हेल्पने एकमेकांना कनेक्ट करावे लागतात. इन दॅट केस वी कॅन यूज many types of mechanical components such as chains, ropes, belts, drives, etc. तर ह्यासारखे कंपोनंट आपण यूज करून त्या एका शाफ्टवरून दुसऱ्या शाफ्टवर पॉवर ट्रान्समिट करू शकतो, जेणेकरून त्याचं जे ऑपरेटिंग आहे ते इझी होईल आणि त्यांचं जे सिंक्रोनायझेशन ते प्रॉपर राहील. समजले का मेकॅनिकल ड्राईव्ह म्हणजे काय? यस सर. Okay, now we will discuss a different types of mechanical drive one by one. आता आपल्याला हे जे वेगवेगळ्या टाईपचे मेकॅनिकल ड्राईव्हस आहेत त्याचे जे वेगवेगळे टाईप्स किंवा एक्झाम्पल्स आपण बघितले, जे एका पार्टपासून दुसऱ्या पार्टपर्यंत किंवा एका शाफ्टवरून दुसऱ्या शाफ्टवर पॉवर ट्रान्समिट करतात, त्याला सुद्धा ती पॉवर देतात. मग आपल्याला हे वन बाय वन समजून घ्यायचे. तर त्याचे एक्झाम्पल जसे आपण बघितले की कपलिंग, बेल्ट, त्याच्यानंतर चेन्स, हे सगळे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत त्या मेकॅनिकल ड्राईव्हचे. तर आपण आता सुरुवात या कशावरून करणार आहे, चेन ड्राईव्हपासून. सो बेसिकली ए चेन इज ए पॉवर ट्रान्समिशन इलेमेंट मेड ए सिरीज ऑफ पिन कनेक्टेड लिंक्स. तर हे जे चेन आहे हे बेसिकली काय आहे, पॉवर ट्रान्समिशन टूल आहे किंवा कंपोनंट आहे, आणि ते कशापासून बनलेलं असते, ए सिरीज ऑफ पिन कनेक्टेड लिंक्स. इथे जर आपण बघितलं तुम्हाला दिसेल की नॉर्मली आपल्या चेनचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे, त्या नंबर ऑफ ज्या पिन्स आहेत त्या एकमेकांना कनेक्टेड असतात सिरीजमध्ये, आणि असं हे चेनचं स्ट्रक्चर फॉर्म होतं. सो बेसिकली ए चेन ड्राईव्ह इज ए mechanically operating system where we use different type of chains. So there are different type of chains we can use here that we're going to discuss in later. So where we use a different types of chains to transmit power or for a movement of something. एखाद्या शाफ्टवर आपण पॉवर अप्लाय करतोय आणि तीच पॉवर आपल्याला दुसऱ्या एका शाफ्टला किंवा व्हीलला द्यायची असेल, तर त्या केसमध्ये आपण या चेन थ्रू ते दोन शाफ्ट कनेक्ट करतो आणि एकाला आपण पॉवर देऊन सेम पॉवर आपण ह्या चेनच्या थ्रू दुसऱ्या एका शाफ्टला किंवा व्हीलला देऊ शकतो. सो बेसिकली ही बेसिक कन्सेप्ट आहे चेनची. सो अ लोड इज अप्लाइड बाय द ड्रायव्हिंग स्प्रॉकेट on the chain. The load is transmitted to a bushing pin and pair of link plates. Pin and link plates such as driven sprocket to run. तर ह्याच्यामध्ये काय असतं, एक ड्रायव्हिंग स्प्रॉकेट असतो आणि एक ड्रिव्हन स्प्रॉकेट असतो. म्हणजे जो ड्रायव्हिंग स्प्रॉकेट असतो त्याला आपण कुठल्या तरी एनर्जी फॉर्ममधनं त्याला एनर्जी दिली असते किंवा त्याला रोटेट करत असतो त्या स्प्रॉकेटला, आणि जो ड्रिव्हन असतो म्हणजे ह्या ड्रायव्हिंग स्प्रॉकेटच्या हेल्पने ड्रायव्हिंग स्प्रॉकेटची जर एनर्जी आपल्याला
या ड्रिव्हन स्प्रॉकेटवर ट्रान्समिट करायचे असेल तर त्या केसमध्ये मग आपल्याला हे दोन शाफ्ट आहेत हे कशाच्या हेल्पने जॉईन करायला लागतात ह्या ओके तर असे हे चेन आणि स्प्रॉकेटचं स्ट्रक्चर असतं. स्प्रॉकेट म्हणजे टूथ व्हील असतं ज्याच्यामध्ये ह्या चेन्स म्हणजे पिनची सिरीज असते जी ह्या बुशिंगच्या हेल्पने एकमेकांना जॉईन केल्या असतात त्याच्या प्लेट्स असतात. चेन्स वेगवेगळ्या टाईपचे असतात जे आपण नंतर डिस्कस करणारच आहोत. तर एका ड्रायव्हिंग स्प्रॉकेटवर ह्या एका ज्याला आपण पॉवर दिलेलं आहे ह्याचं ट्रान्समिशन आपल्याला करायचंय या अपोजिट व्हीलवर जेणेकरून आपल्याला इझिली पॉवर ट्रान्समिट करता येईल. त्याच्यासाठी मग आपण ह्या चेनची हेल्प घेतो आणि जे पॉवर आपण ह्या ड्रायव्हिंग स्प्रॉकेटला दिले ते सेम पॉवर आपण ह्या चेनच्या हेल्पने या ड्रिव्हन स्प्रॉकेटवर ट्रान्समिट करू शकतो. बेसिकली हे अशा प्रकारे हे चेन आणि स्प्रॉकेटचं मेकॅनिकल ड्राईव्हचं पर्पज फुलफिल करतात. ओके तर जसं बाकीचे मेकॅनिकल कंपोनंट्स आहेत किंवा मेकॅनिकल ड्राईव्ह आहेत त्यांचा जो पर्पज आहे की एका पार्टवरून किंवा एखाद्या शाफ्टवरून दुसऱ्या शाफ्टवर लोड अप्लाय करणं किंवा त्याच्यावरनं वर्क परफॉर्म करणं किंवा त्याला रोटेट करणं. तर सेम पर्पज या चेन ड्राईव्ह थ्रू आपल्याला कम्प्लीट करता येतो. बट देर आर फ्यू ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस चेन ड्राईव्ह ओव्हर ए other mechanical drives such as belts and so there are a few advantages of chain drive, specifically chain drive over a rope and belts. So the main advantages of chain drive are due to no slippage, there is a constant velocity is obtained. If we compare chain drive or chains with a rope or belts, there is a basically we see there is some percent of slip occurs, but in chain there will be no slip. ओके. रोप असेल किंवा बेल्ट असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला नॉर्मली ज्या शाफ्टवर आपण त्यांचं ऍप्लिकेशन केले त्याच्यामध्ये स्लिप ऑकर होऊ शकतो कारण ते प्रॉपरली जे रोटेटिंग व्हील आहेत त्याच्याशी एंगेज नसतात. पण आपण जर चेन आणि स्प्रॉकेटचं स्ट्रक्चर जर बघितलं तर ह्याच्यामध्ये काय आहे की टूथ व्हील ते डायरेक्टली चेनच्या
जे प्लेट्स आहेत त्याच्या आतमध्ये इन्सर्ट होतात, त्यामुळे त्याचं जे पॉवर ट्रान्समिशन आहे हे प्रॉपरली होतं, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं स्लिपेज ऑकर होत नाही. इट ऑल्सो रिक्वायर ए लेस विड्थ अँड बेसिकली मेटल is used as a main component for the manufacturing of chains. चेनचे मॅन्युफॅक्चरिंग करायला बेसिकली ज्या प्लेट्स किंवा बुशिंग्स असतात ते बेसिकली मेटलच्या बनलेल्या असतात. आणि जर आपण त्याला कम्पेअर केलं रोप किंवा बेल्टशी, तर त्याच्यामुळे इथे स्लिपेज ऑकर होण्याचे जे चान्सेस आहेत किंवा स्लिप होण्याचे जे चान्स आहे ते खूप कमी असतं. can be used for a short as well as longer center distances. तर आपण हे चेन किंवा चेन ड्राईव्ह मेकॅनिझम यूज करून शॉर्ट आणि लॉंग अशा दोन्ही प्रकारच्या कंपोनंट्सवर लोड अप्लाय करू शकतो किंवा पॉवर ट्रान्समिट करू शकतो. देन हायर ट्रान्समिशन इफिशियन्सी, म्हणजे जे लोड एखाद्या शाफ्टला पण जो पॉवर दिलेला आहे त्याच्यातली ऑलमोस्ट 97 to 99% जी एनर्जी ते एका शाफ्टवरनं दुसऱ्या शाफ्टवर ट्रान्समिट होते. कम्पॅरेटिव्हली रोप किंवा बेल्ट्स मध्ये याचं जे ट्रान्समिशनची जी इफिशियन्सी ती कम्पॅरेटिव्हली कमी असते. वन चेन कॅन ट्रान्सफर पॉवर टू ए मल्टिपल शाफ्ट्स. ह्या ज्या चेन्स आहेत त्या यूज करून आपण फक्त एकच नाही तर अनेक शाफ्टवर किंवा कंपोनंट्सवर एनर्जी ट्रान्समिशन करू शकतो. and can be operated at a high temperature. चेन्स बेसिकली मेटलच्या बनलेल्या असतात, त्यामुळे त्या हाय टेम्परेचर मध्ये सुद्धा इझिली वर्क करू शकतात. बेल्ट्स किंवा रोप्स बेसिकली आपण वेगवेगळ्या टाईपचे फायबर्स यूज करून बनवलेले असतात, त्यामुळे ते आपण एक्स्ट्रीमली हाय टेम्परेचर्स मध्ये ते यूज करू शकत नाही, ते हाय टेम्परेचर साठी सुटेबल नसतात. पण जे चेन ड्राईव्हचं जे स्ट्रक्चर आहे ते सगळं मेकॅनिकली मेटलचं बनलेलं असतं, त्यामुळे ते आपण जिथे हाय ऑपरेट करता स्लिपेज कमी असतं, कारण स्प्रॉन्स आहे, त्यामुळे वेलोसिटी कॉन्स्टंट असते. कारण टूथ चेनच्या आतपर्यंत इन्सर्ट होतात, त्यामुळे रोप किंवा बेल्टच्या केसमध्ये जे स्लिप होतं ते इथे अगदी निग्लिजिबल असतं, त्यामुळे वेलोसिटी कॉन्स्टंट असते. बेल्ट किंवा रोप आपण जर बघितलं असेल तर ते कम्पॅरेटिव्हली त्याची साईज किंवा विड्थ ही जास्त असते, त्याच्यासाठी जास्त लागते. आणि मग ज्या शाफ्टवरून आपल्याला दुसऱ्या व्हीलवर जे ट्रान्समिशन करायचे त्याची पण साईज आपल्याला त्या अकॉर्डिंगली थोडी मोठी ठेवावी लागते. आणि इथे मेटल कंपोनंट स्प्रॉकेट आणि चेन दोन्हीसाठी मेटल कंपोनंट यूज करत असल्यामुळे त्याची विड्थ आपण मिनिमम ठेवू शकतो. आणि त्या मिनिमम विड्थ मध्ये सुद्धा त्याला चांगल्या प्रकारे स्ट्रेंथ आपल्याला यूज करता येते, ऍप्लिकेबल करता येते. त्याच्यानंतर कॅन बी युज्ड फॉर अ शॉर्ट ॲज वेल ॲज लॉंग सेंटर डिस्टन्सेस, म्हणजे ज्या दोन पार्ट्स किंवा शाफ्ट मधलं डिस्टन्स शॉर्ट असेल किंवा लॉंग असेल त्या दोन्ही केसेस मध्ये आपण हे चेन ड्राईव्ह पॉवर ट्रान्समिशन साठी यूज करू शकतो. देन हाय ट्रान्समिशन इफिशियन्सी, म्हणजे जे एका शाफ्टवर नाही किंवा एका पार्टवरून दुसऱ्या पार्टवर पॉवर ट्रान्समिट होण्याची जी इफिशियन्सी जे आपण बेल्ट किंवा रोपच्या केसमध्ये एवढं अचीव्ह करू नाही शकत. अँड वन चेन कॅन ट्रान्सफर पॉवर टू ए मल्टिपल शाफ्ट्स. एका चेनच्या हेल्पने आपण एक किंवा एकपेक्षा जास्त शाफ्ट्सवर पॉवर ट्रान्समिट करू शकतो. अँड कॅन बी ऑपरेटेड ॲट ए हाय टेम्परेचर. ओके, सो बेसिकली मेटल इज यूज ॲज द मॅन्युफॅक्चरिंग कंपोनंट. सो जसं रोप किंवा बेल्टच्या बाबतीत आपण त्यांना हाय टेम्परेचर मध्ये ऑपरेट करू शकत नाही,
कारण ते बेसिकली वेगवेगळ्या टाईपच्या फायबरचे किंवा रबरचे बनलेले असतात या प्लास्टिकचे बनलेले असतात. त्या केसमध्ये आपण त्यांना हाय टेम्परेचरला ऑपरेट नाही करू शकत. कम्पॅरेटिव्हली हे जे चेन ड्राईव्ह आहेत हे मेटलचे बनलेले असतात आणि त्यामुळे आपण त्यांना हाय टेम्परेचर मध्ये सुद्धा इझिली यूज करू शकतो. चेन ड्राईव्हचे ऍडव्हान्टेजेस क्लिअर आहेत का सगळ्यांना? कुणाला काय डाऊट आहे चेन ड्राईव्हच्या ऍडव्हान्टेजेस मध्ये? सर थर्ड सांगा ना. हॅलो. हॅलो सर, थर्ड कॅन बी यूज फॉर शॉर्ट एज वेल एज लॉंगर सेंटर डिस्टन्स. ओके, डिस्टन्स म्हणजे काय की त्या दोन शाफ्टच्या मधलं डिस्टन्स, म्हणजे दोन शाफ्टच्या मधलं डिस्टन्स अगदी ते क्लोज असू शकतात किंवा काही लांब असू शकतात. तर बेसिकली मेटल किंवा जे रोप्स आपण यूज करतो ते बेसिकली फक्त आपण ज्यांचं डिस्टन्स कम्पॅरेटिव्हली थोडं लॉंग असतं त्यांच्यासाठी आपण बेल्ट किंवा रोप यूज करतो. पण चेन ड्राईव्हच्या केसमध्ये आपण अगदी क्लोज दोन शाफ्ट असले तरी त्या साईजची चेन आपण यूज करून त्या दोन शाफ्टवर एका शाफ्टवरून दुसऱ्या शाफ्टवर पॉवर ट्रान्समिट करू शकतो. ते शाफ्ट मधलं डिस्टन्स कम्पॅरेटिव्हली थोडं जास्त जरी असलं तरी बेसिकली ह्याच्यामध्ये मेकॅनिकल कंपोनेंट्स म्हणजे स्प्रॉकेट आणि चेन असं स्ट्रक्चर आहे जे स्प्रॉकेटला टूथ व्हील असतात आणि ते डायरेक्टली चेनच्या आतमध्ये इन्सर्ट होतात. त्यामुळे ते जरी काही डिस्टन्सला जरी असले तरी त्याच्या पॉवर ट्रान्समिशनने काही विशेष फरक पडत नाही किंवा स्लिपेज ऑफर होत नाही. किंवा बेल्ट किंवा रोपच्या केसमध्ये जर डिस्टन्स खूप जास्त वाढलं तर स्लिप होऊन ते जे पॉवर ट्रान्समिशनचे व्हील त्याच्यावरनं ते रिमूव्ह होऊ शकतात. पण इथे टूथ व्हील असल्यामुळे ते त्या व्हीलवरनं सटकण्याचा किंवा निसटण्याचा इथे इश्यू येणार नाही. त्यामुळे लॉंगर डिस्टन्सला सुद्धा आपण इझिली चेन आणि स्प्रॉकेटचे जे ड्राईव्ह चेन ड्राईव्ह आहे त्याच्याने पॉवर ट्रान्समिट करू शकतो शॉर्ट ॲज वेल ॲज लॉंगर डिस्टन्सेस. तर आता जे आपण बघितले ते होते त्याचे ऍडव्हान्टेजेस. तर चेन ड्राईव्हचे काही लिमिटेशन सुद्धा आहेत. सो इन्स्टॉलेशन अँड कंपोनंट कॉस्ट इज हायर. याचं जे मेकॅनिझम आहे त्याच्यासाठी स्प्रॉकेट लागतं आपल्याला जे बेसिकली टूथ व्हील असतं. त्याचबरोबर चेन जे असते बेसिकली पिनची बनलेली असते आणि बुशिंगच्या हेल्पनी त्या प्लेट्स आहेत त्या एकमेकांना जॉईन केलेल्या असतात. तर हे सगळे मेटल कंपोनंट्स आहेत. त्याच्यामुळे याचं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट इनिशियल मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टच कम्पॅरेटिव्हली हाय असतं आणि त्याच्याबरोबर ह्याचं इन्स्टॉलेशन करणं एखाद्या मशीनवर त्याचं इन्स्टॉलेशन करणं त्याच्यामुळे सुद्धा ह्याची कॉस्ट खूप हायर असते. बेल्ट किंवा रोपच्या केसमध्ये काय सिंपल आपल्याला फक्त दोन शाफ्टवर किंवा रोड व्हील्सवर फक्त ते बेल्ट फिट करायचे असतात. पण हे चेन मेकॅनिझम कम्पॅरेटिव्हली कॉम्प्लिकेटेड असते त्यामुळे आपल्याला याची इन्स्टॉलेशन कॉस्ट हाय असते. ऑल्सो रिक्वायर्ड मेंटेनन्स अँड ल्युब्रिकेशन. दोन्ही मेटल पार्ट असल्यामुळे ते कंटिन्युअसली एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा रिलेटिव्ह मोशनमध्ये रोटेट होत असल्यामुळे त्यांचं फ्रिक्शन होतं आणि त्याच्यासाठी मग आपल्याला इथे दोघांमध्ये लुब्रिकेशन लेअरची गरज असते. म्हणजे लुब्रिकेशन कंटिन्युअसली मेंटेन ठेवावं लागतं. अदरवाईज जर प्रॉपर लुब्रिकेशन नसेल तर आपल्याला ऑलरेडी माहिती की काय होऊ शकतं, हाय हीट फॉर्मेशन होऊ शकते किंवा जे स्प्रॉकेट किंवा चेन आहे त्यांचं फ्रिक्शन होऊन त्या मेकॅनिकल पार्टचं डिफॉर्मेशन होऊ शकतं. त्याच्यामुळे चेन आणि स्प्रॉकेट याच्या लुब्रिकंट कंटिन्युअसली ऍड करावं लागतं आपल्याला. वेलोसिटी फ्लक्च्युएशन ऑकर्स वेन माउंटेड इनॲक्युरेटली. जर चेन प्रॉपरली माउंट केली नसेल किंवा दोन जे शाफ्ट आहेत किंवा दोन व्हील्स आहेत दोन स्प्रॉकेट्स ड्रिव्हन आणि ड्रायव्हिंग यांच्यामध्ये जर चेन प्रॉपरली तुम्ही माउंट केली नसेल तर त्याच्यामुळे वेलोसिटी फ्लक्च्युएशन होऊ शकतात. म्हणजे
चेनला जो रिक्वायर्ड टेन्शन आहे तो तुम्ही जर मेंटेन केलं नाही तर जेव्हा हाय स्पीडमध्ये तुमचे हे मेकॅनिझम ऑपरेट होईल तेव्हा चान्सेस आहेत की त्या माउंटिंगमुळे किंवा प्रॉपरली माउंट न केल्यामुळे किंवा प्रॉपरली टेन्शन मेंटेन न केल्यामुळे तुमची जी व्हेलॉसिटी त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन्स होऊ शकतात, कारण त्याच्यामध्ये चेनमध्ये लूप फॉर्म होऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला चेनमध्ये टेन्शन आणि त्याचं प्रॉपर माउंटिंग दोन्ही व्हीलवर झालेलं आहे की नाही हे इन्शुअर करावं लागतं फॉर प्रॉपर व्हेलॉसिटी ट्रान्समिशन. तर हे डिसएडव्हान्टेजेस काही याचे चेन ड्राईव्हचे. सो बेसिकली देर आर 5 टाइप्स ऑफ चेन्स. हे जे चेन ड्राईव्ह मेकॅनिझम आहे हे आपल्याला अकॉर्डिंग टू अवर रिक्वायरमेंट आपल्या गरजेप्रमाणे त्याचा यूज करता येतो. तर वेगवेगळ्या टाईपचे चेन्स ऍप्लिकेशन प्रमाणे आपल्याला अवेलेबल आहेत. तर त्याचे बेसिकली 5 टाइप्स आहेत चेनचे पडतात. फर्स्ट इज रोलर चेन, देन सायलेंट चेन, थर्ड वन इज लीफ चेन, फोर्थ फ्लॅट टॉप चेन अँड फिफ्थ इंजिनिअरिंग स्टील चेन्स. तर हे वेगवेगळे टाइपचे चेन्स मेकॅनिकल ज्या इंडस्ट्रियल मशीन्स आहेत त्यांच्या पॉवर ट्रान्समिशनसाठी आपण गरजेप्रमाणे किंवा त्या प्रोसेसची जी नीड आहे त्या पर्टिक्युलर प्रोसेसला सुटेबल असलेली चेन्स आपल्याला यूज करावे लागतात. तर ह्याचं जे टाइप्स ऑफ चेन्स आहेत हा पार्ट आपण उद्याच्या सेशनमध्ये सुरू करणार आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? हॅलो सर. येस. सर ते ड्रायव्हिंग आणि ड्रिव्हन मध्ये काय डिफरन्स? ओके. ड्रायव्हिंग स्प्रॉकेट म्हणजे काय की आपण ह्याला कुठल्या तरी फॉर्म मधनं याला एनर्जी प्रोव्हाइड केलेली असते. हा रोटेट होत असतो त्याला दिलेल्या एनर्जीमुळे. समजा आपण इलेक्ट्रिकल सप्लाय देऊन एखादा शाफ्ट रोटेट करू शकतो, तो असतो ड्रायव्हिंग शाफ्ट. आणि जो ड्रिव्हन शाफ्ट असतो तो फ्री टू रोटेट असतो. पण ह्या चेनच्या हेल्पने आपण हे दोन शाफ्ट कनेक्ट केल्यामुळे ह्या ड्रायव्हिंग स्प्रॉकेटवर असलेल्या त्याला जी असलेली मोशन आहे ती आपण या ड्रिव्हन स्प्रॉकेटवर ज्या ड्रिव्हन स्प्रॉकेट व्हीलवर ट्रान्समिट करू शकतो. म्हणजे बेसिकली ह्याला कुठल्याच प्रकारचं आपण एनर्जी अप्लाय केलेली नाहीये. हा फक्त या ड्रायव्हिंग स्प्रॉकेटवर असलेल्या लोडमुळे किंवा वर्कमुळे आणि ही चेन जेव्हा रोटेट होते या ड्रायव्हिंग स्प्रॉकेटच्या एनर्जीमुळे, तर ही इथं असलेल्या पॉवरचं ट्रान्समिशन करतं या समोरच्या व्हीलवर. आणि मग सेम या स्पीडने ज्या ड्रायव्हिंग स्प्रॉकेट रोटेट होते त्या चेनच्या कनेक्ट हे चेनने एकमेकांना कनेक्ट असल्यामुळे हा जो ड्रिव्हन स्प्रॉकेट आहे हा सुद्धा त्याच स्पीडने मूव्ह होणार आहे. तर आपण ह्या ड्रायव्हिंग शाफ्टला एनर्जी प्रोव्हाइड करतो. हा एनर्जी ऍप्लिकेशनमुळे हा रोटेट होत असतो. ह्याला कुठल्याच प्रकारची एनर्जी नाहीये. तर आपल्याला ह्या ड्रायव्हिंग स्प्रॉकेटवरची एनर्जी ड्रिव्हन स्प्रॉकेटवर अप्लाय करायची. मग आपण ह्या चेनची हेल्प घेतो. काही केसमध्ये आपण रोप यूज करतो, काही केसमध्ये आपण बेल्ट यूज करतो आणि ह्याची जी पॉवर आहे ती त्याच्या अपोजिट किंवा त्याच्या समोर असलेल्या व्हीलवर आपण अप्लाय करतो. आणि याच्या चेनच्या कनेक्टिव्हिटीमुळे या दोघांमध्ये चेन कनेक्टिव्हिटी असल्यामुळे याची पॉवर ह्या ड्रिव्हन स्प्रॉकेटवर ट्रान्सफर होते. म्हणजे हा बेसिकली हा ड्राईव्ह करतोय ह्याला. जर हा ड्रायव्हिंग स्प्रॉकेटची एनर्जी आपण ऑफ केली किंवा स्विच ऑफ केली, बंद केली, तर हा जो ड्रिव्हन स्प्रॉकेट हा सुद्धा बंद होणार आहे. कारण बेसिकली हा याच्या पॉवरमुळे हा रोटेट होतोय. याला स्वतःला कुठलीही पॉवर नाहीये रोटेट व्हायला. क्लिअर आहे? येस.
ओके, तुम्हाला युनिट नंबर 1 वर एक असाइनमेंट दिलेली होती. त्याच्यापैकी मला आतापर्यंत फक्त 30 जणांचे रिस्पॉन्स आलेले आहेत. अजूनही 38 लोकांनी रिस्पॉन्स दिलेला नाहीये. तर आजच्या आज सगळ्यांनी जे राहिलेले आहेत त्यांनी ते असाइनमेंट नंबर 1 कम्प्लीट करायचे आणि गुगल क्लासरूमवर अपलोड करायचे.